की मैदानं वाचवा ही मोहीम कुणीतरी घ्यायला पाहिजे आणि त्याने आपल्या सगळ्या बालकांचा आणि तरुणांचा लाभ होणार आहे. कारण अगदी क्रिकेट खेळण्यापासून अनेक लांबवर लोकांना जावं लागतं, ते कठीण झालेलं आहे. खूप चांगला मुद्दा आहे. त्या तुमच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत राजकारण्यांपर्यंत पोहोचवूया. खरी गोष्ट आहे. किंवा गरम पाण्याने मी आंघोळ केली की मला बरं वाटतं, ही लक्षणं आहेत. ही आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याला आपल्या शरीरामध्ये सांध्यांमध्ये, जॉईंट्समध्ये, स्नायूमध्ये कुठे ना कुठे त्रास सुरू झालेला आहे. बाबा बुवा औषधं जे सांगेल ते करतात. सगळीकडे चमत्काराची आशा ठेवून जी स्त्री किंवा कोणी सांधेदुखीचे रुग्ण आहेत त्यांना माझं आव्हान आहे की यामध्ये चमत्कार होऊ शकत नाही. सर्जरी हा उपाय आहे, पण हा खूप शेवटचा आहे. उपाय आहे. कमरेचा, पोटाचा टोन, स्ट्रेच मार्क सगळे जातात. त्यानंतर समजा ॲक्युपंक्चर जर घेतलं तर ॲक्युपंक्चरने सुद्धा पोटाचा घेर कमी होतो, स्ट्रेच मार्क जातात, स्किन चांगली होते, कंबर मजबूत होते, चेहऱ्याला सूज असेल ते सुद्धा. ॲक्युपंक्चर खूप काही गोष्टींवर काम करतं. कुठला मणक्याचा आजार आहे का, माझा किती सरकलाय, सायटिका आहे का, येत आहेत का पायाला, मला चालताना एकदम थांबावं लागतंय, पाय जड होतोय का, थांबल्यानंतर माझं दुखणं कमी होतंय, परत सुरुवात होते. तर ह्या सगळ्या लक्षणं आहेत. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये नाही आहोत. चिकित्सा नी स्पाईन अँड मोर या क्लिनिकमध्ये आहे आणि याचे चेअरमन आणि फाउंडर रमाकांत देवरुखकर माझ्याबरोबर आहेत, जे आपल्याला सांधेदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी यावर खूप उत्तमरित्या मार्गदर्शन करणार आहेत. कुठले कुठले उपचार आहेत, कुठल्या चिकित्सा करू शकतो हे सांगणार आहेत आणि हे त्यांचं क्लिनिक आहे. नमस्कार सर. नमस्कार. मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आज तुमच्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतंय आम्हाला. म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जरा असं वेगळं काहीतरी बघायला मिळतं. पण मला खूप उत्सुकता आहे काही गोष्टी जाणून घेण्याची, की तुमची उपचार करण्याची पद्धत कशी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हा स्त्रियांचा एक कॉमन आता प्रश्न झालेला आहे. उठसूट कोणीतरी म्हणताना दिसतं की सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे बाबा, तर काय करायचं त्याच्यावर. घरगुती उपाय चालू असतात, काय काय चालू असतं, इकडे बघ तिकडे बघ, असं सगळ्या गोष्टी चालू असतात. पण तुमचं क्लिनिक आता जे आपल्याला दिसलं ते दादरमध्ये आहे, पुण्यातही आहे, कर्वे रोडला, आणि बोरिवलीतही आहे. आपल्या या क्लिनिकमध्ये कशा प्रकारे चिकित्सा होतात हे जाणून घेऊया. पण सगळ्यात आधी सांधेदुखी म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या सांधेदुखी म्हणजे काय हे समजून प्रत्येकानं घेणं फार गरजेचं असं मला वाटतं. त्यामुळे ते आधी नीट समजून सांगा. नक्कीच. जसं तुम्ही चिकित्सा नी स्पाईन अँड मोरचा उल्लेख केला, ह्याला 42 वर्ष झाली सुरू होऊन. आणि सांधेदुखी आणि कंबरदुखी म्हणजे मणक्यांचे आजार खूप वाढायला लागलेत आणि अनेक ऑपरेशन्स व्हायला लागलेत सांध्यांची आणि मणक्यांची. त्यामुळे चिकित्सा नी स्पाईन अँड मोरने त्याकडे खूप लक्ष वेधलं की आपण जर 42 वर्ष आपण या क्षेत्रात काम करतोय आणि अनेकांची सांधेदुखी आपल्या वेगवेगळ्या उपचाराने जर बरी होते, तर का नाही आपण त्यावर फोकस करावा. म्हणून आम्ही आमच्या क्लिनिकचं नाव आता चिकित्सा नी स्पाईन अँड मोर असं दिलेलं आहे. आणि त्याचा फायदा खूप जणांना होतो आहे. ऑपरेशन टाळली जात आहेत, लोक आपली नेहमीची कामं करू शकत आहेत, फिरायला जाऊ शकतात. अनेक स्त्रिया, बऱ्याच जणांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं असतं सांधेदुखी झाल्यानंतर. कुणाला बाळंपणासाठी मुलीकडे अमेरिकेत जायचं असतं, कुणाला वेगवेगळ्या टूर्स, रिटायर्ड झाले तर टूर्समध्ये जायचं असतं. तर अशा अनेक सांधेदुखी असतात. आता तुम्ही जसं प्रश्न विचारला की सांधेदुखी म्हणजे नेमकं काय, वैद्यकीय दृष्ट्या हे कळणं फार गरजेचं आहे. कारण आता सांधेदुखीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सांधेदुखी असतात. गुडघ्याचा जो सांधेदुखी असते त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आणि तो डिजनरेटिव्ह म्हणजे वया परत्वे किंवा आपण जास्त वापर केल्याने त्याची जी झीज होते त्याला आपण डिजनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आणि दुसरा एक असतो तो त्याला
रुमॅटॉइड अर्थरायटिस, हां आणि तो अतिशय कष्टसाध्य असा आजार आहे. तो एका सांध्यापासून सुरू होतो आणि अनेक सांध्यांमध्ये जातो शरीराच्या, आणि मग वेगवेगळे सांधे, बोटं, जॉईंट्स वाकडे होतात. तर तो रुमॅटॉइड अर्थरायटिस, तो अतिशय, ज्याला आरे म्हणतात, तो अतिशय कष्टसाध्य आहे. त्याने त्यावेळी त्या आरेमध्ये सुद्धा गुडघ्याची दुखणं असतं, गुडघ्याचं सांधा, आणि वेगवेगळे सांधेदुखी असते. तर गुडघ्याच्या सांधेदुखीत हे दोन मुख्य प्रकार आहेत, ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमॅटॉइड अर्थरायटिस. आणि बाकी अनेक सोरायटिक अर्थरायटिसपासून गावठी अर्थरायटिस असे अनेक प्रकार आहेत, पण मुख्यत्वे करून आढळणारे हे दोन प्रकार जास्त आहेत. आणि मग आपल्याला खांद्याचं सांधेदुखी, कमरेची सांधेदुखी, खुब्याच्या हाडाची सांधेदुखी, असे अनेक सांध्यांची दुखणे आपल्याला दिसतात. काय असतं की आपल्याला अचानक सांधे दुखत असतात बऱ्याच जणांचे, पण सांधेदुखी एक लक्षण आहे. सांधे दुखायला लागले, आपल्याला सकाळी उठतोय किंवा चालतोय, जिने चढतो उतरतोय, खाली बसता येत नाही आहे, मांडी घालून बसता येत नाही आहे, जिने चढूच शकत नाही, उतरूच शकत नाही आहे, किंवा धरून उतरायला लागत आहेत. तर अशा वेळेला आपल्याला ही लक्षणं दिसतात सांधेदुखीची. मग आपण जेव्हा त्याची मीमांसा करतो किंवा त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतो किंवा काही एक्सरेज काढतो, ब्लड टेस्ट करतो, त्यावेळी मग त्याचं निदान होतं. आणि मग आपल्याला त्याचं निदान आपण म्हणतो की ह्याला ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे कार्टिलेज घासलं गेलं आहे, गुडघ्यातलं वंगण नाही आहे, गुडघ्यातलं ऑइल कमी झालं आहे, मिनिस्कस टेअर झालं आहे, किंवा मिनिस्कस डिजनरेशन झालं आहे, लिगामेंट्स टेअर झाले आहेत, असं आपल्याला गुडघ्यांमध्ये वेगवेगळी जी त्याची कारणं आपल्याला दिसून येतात. लक्षणं ही सांधेदुखी आहे, आणि कारणं ही आपण मग शोधतो ती त्यावेळी आपल्याला रूट कॉज, आणि मग त्याची जी लेबल्स आहेत वेगवेगळी आपण देतो, ती आपल्याला सांधेदुखीमध्ये आपण तपासल्यानंतर आपल्याला कळतं की नेमकी तुमची सांधेदुखी कसली आहे. ते डॉक्टरकडे जाऊन तपासून घेणं आपल्याला सांधेदुखीमध्ये अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडच्या स्त्रिया, भारतीय मुख्यत्वे, हे जे दुखणं आहे हे खूप आपण म्हणतो ना अंगावर काढणं किंवा ढकलणं, आजचं उद्या ढकलणं, नाही नाही आज आत्ता नको, मला डॉक्टरकडे नको, मी काहीतरी घेते, तेल लावते, मलम लावते, आणि ते दिवस ढकलत असते. त्यामुळे तसं न करता सांधेदुखीच्या सुरुवात होते त्यावेळी लगेच डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेणं, इन्व्हेस्टिगेशन करणं, आपली सांधेदुखी नेमकी कुठली आहे, कसली आहे हे तपासून घेणं. उपचार ठीक आहे, तुम्ही नका करू एक वेळ, पण निदान हे तपासून घेणं आवश्यक असतं. म्हणजे वेळीच आपल्याला कळतं की आपली सांधेदुखी कुठल्या प्रकारची, सिव्हिअर प्रकारात मोडते का आपली सुरुवातीची सांधेदुखी आहे, आणि मग त्यावर आपण उपचार ठरवू शकतो पुढे. पण आता हे अर्थरायटिसचे तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगताय, म्हणजे ती नावं आली, सांधेदुखी आणि अर्थरायटिस हे एकच आहे की त्याच्यामध्ये काही फरक आहे? म्हणजे सांधेदुखी आपण म्हणतो की सांधेदुखी आहे, पण अर्थरायटिसचा पण अर्थ तोच का? हां, आता मी जसं म्हटलं ना की आपण तपासल्यानंतर आपल्याला कळतं की अर्थरायटिसची आहे का. सांधे बघा, तुम्ही आता हवा बदल झाला, तुम्ही वेगळ्या प्रदेशात गेलात, कुठे फिरायला गेलात, आणि मग हवेचा अटॅक झाला, झोप नाही झाली खूप जास्त, तर त्यावेळी कधी कधी सांधे दुखतात आपल्याला. पण आपण नॉर्मल वातावरणात आलो, थोडंसं शेकवलं की आपले सांधे कमी होतात. पण नेमकी ती ऑस्टिओआर्थरायटिस झालं असं नाही आहे. ऑस्टिओआर्थरायटिस हे तपासल्यानंतरच कळतं. पर्टिक्युलर एक्सरेज काढल्यानंतर आपल्याला, किंवा काही तपासणी असतात, आम्ही असेसमेंट करतो पेशंटची. त्यामुळे जनरली आमचं नेहमी सांगणं आहे की वर्षातून एकदा तरी आपण असेसमेंट करावं, आपलं पोश्चर कसं आहे त्याचं असेसमेंट करावं, सांधे आपले कसे आहेत त्याचं असेसमेंट. असेसमेंट म्हणजे काय असतं की आपल्याकडे जेव्हा रुग्ण येतो त्यावेळी आपण त्याला कसं चालता येतं आहे, कसं उठता बसता येतं आहे, त्याचे स्नायू किती कशा प्रकारचे आहेत, जॉईंट्स किती जवळ येतात, लांब होत आहेत, ते आम्ही तपासतो. वेगवेगळ्या त्याच्यात तपासण्या असतात. तर आमचे जे एक्सपर्ट फिजिओथेरपिस्ट असतात हे सगळे असेसमेंट करतात. आणि मग तुमचं पोश्चर कसं आहे, पाठीचा कणा कसा आहे, खुब्याची हाडं कशी आहेत, खांद्याची हाडं कशी आहेत, मान कशी आहे, गुडघ्याचे सांधे कसे आहेत, टाचेचे सांधे किंवा अँकलचे सांधे कसे आहेत, हे सगळे तपासतो. आणि मग आम्ही त्यांना सांगतो की नाही, तुम्हाला याकडे इथे लक्ष द्यायला पाहिजे, हे सांधेदुखी या प्रकारात मोडते. ही सांधेदुखी आत्ता पण किंवा काहींची नॉर्मल असते, पोश्चरल किंवा मस्क्युलर लेवलला असते फक्त. त्यांच्यामध्ये काही ट्रिगर पॉईंट्स असतात, त्यात नेमकं जॉईंट्समध्ये काही डिजनरेशन झालेलं नसतं, पण सांधे दुखत असतात. मग त्याची कारण रिकवर होणारे असतात. मग फेशिया किंवा मसल्स हे खूप जास्त वेळ बसणं असतं, त्यामुळे होतं कधी कधी काही जणांना, किंवा 8-8 तास बसतात
आठवड्यातले अनेक तास काम करतात आणि मग रविवारी क्रिकेट खेळायला जाणं, बॅडमिंटन खेळणं, बीचवर जाणं, फिरायला जाणं, ट्रेकिंग करणं, मग त्यांना जे सांधेदुखी होते तर ती त्यावेळी त्या कारणामुळे होते. पण एखादा ट्रोमा झाला किंवा मार लागला किंवा अनेक दिवस ते सांधेदुखी राहिली तर मग त्याला आपल्याला लगेच तपासायला पाहिजे की साधारणतः तुमची जर सांधेदुखी 3 आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहिली अच्छा. तर तुम्हाला ती सांधेदुखी डॉक्टरकडे जाऊन तपासून घेणं आवश्यक आहे. आणि एक्झॅक्टली कुठल्या प्रकारचं त्याच्यात प्रकारचं आहे आहे. ते निदान तेव्हा निदान होणार. तेव्हा करणं आवश्यक आहे. करेक्ट. आजकाल ना असं जाणवतं की खूप लहान वयापासूनच सांधेदुखी सुरू झालेली आहे. स्त्रियांना तर अगदी कॉमन आहे म्हणजे कारण काळजी घेत नाहीत मला असं वाटतं. पण ही आधीपासूनच जी सुरू झालेली आहे याची मेन कारणं काय वाटतात तुम्हाला? नाही, आत्ताची आपली जीवनशैलीबद्दल आपण सगळेच बोलतोय. सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना प्रत्येकाला माहीत आहे की आपली जीवनशैली बिघडलेली आहे. आज लहान मुलांपासून जे त्यांचं जे पोषण व्हायला पाहिजे, जे न्यूट्रिशन मिळायला पाहिजे, जो व्यायाम मिळायला पाहिजे तो आज लहान मुलांना मिळत नाही आहे. ज्या प्रकारचं अन्न आपण पूर्वी खायचो ते आता खूप दुर्लभ झालेलं आहे. आत्ता जे आपल्याला माहीत आहे की आता ते ऑर्गॅनिक फूडसुद्धा आपल्याला मिळत नाही आहे. आणि व्यायामाचा अभाव तर आहेच. तासन तास अभ्यासाला बसणं, मग ट्युशन्स आणि मग मैदानी खेळ नाही राहिलेले नाही आहे. जे फक्त स्पोर्ट्समध्ये शाळेत किंवा भाग घेतात त्यांचाच फक्त मैदानी खेळ मैदानाशी संबंध येतो. इतर मुलांचा त्यामध्ये येत नाही आहे. त्यामुळे मग कधीतरी त्या गोष्टी त्यांच्या आता आमच्याकडे जी मुलं येत आहेत 15 वर्ष मध्ये त्यांना गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, 15-20 वर्षामध्ये मणका सरकलेला आहे, मांडी घालून बसतात, मांडी घालून बसता येत नाहीये, खाली बसता येत नाही, उकिडवं बसता येत नाहीये, अशी सगळी पंचायत झालेली आहे. तर ते सगळं खूप कठीण आहे. म्हणजे पुढची पिढी कसं आता हे याला कोपअप करेल. मला असं वाटतं की या प्रायव्हेट स्कूल ज्या आहेत ना सो कॉल्ड म्हणते त्याला एक इमारत असते, तिथे खूप टेक्नॉलॉजी, एसी वगैरे सगळ्या गोष्टी असतात, पण मैदानच नाहीये. आणि मग अशा स्कूलमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा 6-6 तास शाळा असते त्या शाळेमध्ये तुम्हाला आणि ऍक्टिव्हिटीज भरपूर असतात त्यांच्याकडे, पण त्या सगळ्या बसून असतात. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण शाळेत मैदान नाही, आपण राहतो त्या सोसायटीत मैदान नाही, अगदी गाडी पार्क करायला जागा नाही तर मैदान कुठली गोष्ट नाही. त्यामुळे मैदान हा राहिलाच नाहीये. त्यामुळे मग आपण जसं म्हणतो की मैदान नाहीये तर मग खेळणार कुठे. आता तुम्ही इथे आहात, इथे एक शिवाजी पार्क मैदान आहे, खूप मोठं मैदान आहे जे जतन करून ठेवलं. त्यामुळे इथल्या सगळ्यांना दादरकरांना ती खूप चांगलं आहे की अशी मैदानं आता राहिली नाहीये. त्यामुळे आपल्याला खरंच त्याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे की मैदानं वाचवा. ही मोहीम कोणीतरी घ्यायला पाहिजे आणि त्याने आपल्या सगळ्या बालकांचा आणि तरुणांचा लाभ होणार आहे. कारण अगदी क्रिकेट खेळण्यापासून अनेक लांबवर लोकांना जावं लागतं. तर ते कठीण झालेलं. खूप चांगला मुद्दा आहे. तुमच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत राजकारण्यांपर्यंत पोहोचूया. खरी गोष्ट आहे. तर आता न्यूट्रिशनमध्ये तुम्हाला काय वाटतं की काय कमतरता असेल तर बाबा सांधेदुखीची सुरुवात होऊ शकते? आता जनरली स्त्रियांमधली जी सांधेदुखी आहे ना ती मेनोपॉज नंतर जास्त होते. कारण त्यावेळी कॅल्शियमची कमतरता होते, हॉर्मोन्स चेंज होतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे सगळे हॉर्मोन्स आहेत आणि त्याची कमतरता झाल्यामुळे शरीरामध्ये हाडं ठिसूळ व्हायला लागतात. तर त्यावेळी न्यूट्रिशन खूप आवश्यक आहे. लागलीच तर मेडिसिन्स घेणंसुद्धा आवश्यक आहे. जनरली मेनोपॉजच्या वेळेस लोक डॉक्टरकडे जात नाहीत. तर त्यावेळी गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन ठराविक औषधं जी आपल्याला न्यूट्रिशनसाठी म्हणा किंवा विटॅमिन्सची जी औषधं असतात ती सगळी घेणं फार आवश्यक आहे. सूर्यप्रकाश घेणं हा खूप आवश्यक आहे. सूर्यप्रकाशातनं आपल्याला विटॅमिन डी मिळतं. तर विटॅमिन डी, विटॅमिन के, विटॅमिन B12 हे सगळी ओमेगा 3 हे सगळी आपल्याला खूप आवश्यक असतात. म्हणजे मला असं वाटतं की ते जर का तुम्हाला नॅचरली मिळत नसेल तर त्या सप्लिमेंट्स घेणं आवश्यक आहे त्या वेळेपुरतं. पण आता हे कधीपासून घ्यायला हवं? कुठल्या, कारण मोनोपॉज प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, पण साधारण ते सुरू झाल्यानंतर मग आपले डोळे उघडतात आणि मग आपण सुरू करतो, मग तेव्हा आपल्याला हेल्थ वगैरे आठवते. तर हे तुम्हाला काय वाटतं की स्त्रियांनी कुठल्या वयात हे सुरू करायला हवं?
साधारणतः 35मध्ये सुरू करायला हरकत नाही. हां 35मध्ये त्यांनी तपासून घ्यावीत सगळ्या गोष्टी, हां. 30-35 पासूनच. आणि ठराविक गोष्टी तर तपासायला पाहिजेत. आणि मग त्या तपासून त्यांनी काही औषधं जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा घेणं आवश्यक आहे. वेळच्या वेळी आहार, संतुलित आहार, पोषक आहार, बाहेरचं न खाणं. बाहेरचं खाणं खायचं असेल तर आपण बोलू काही वेळाने की काय खायला पाहिजे. नेमकं जर आपल्याला बाहेर खायची वेळच येते तर मग नेमकं काय खायला पाहिजे, आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायला पाहिजे, हे फार इम्पॉर्टंट. कारण हल्ली हॉटेलिंग पण खूप वाढलेलं आहे. तर त्यामुळे आपण अवॉइड नाही करू शकत आहे तर मग खायला पाहिजे. मग काय खाऊ शकतो हे आपण पाहू. आणि 30-35 पासूनच आपल्याला काही ब्लड टेस्ट करून हे पाहायला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये कुठल्या कमतरता आहेत का. आणि मग जेव्हा आपल्याला मेनोपॉज येतो, जेव्हा सिम्पटम दिसायला लागतात त्यावेळी आपल्याला डॉक्टरचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यावेळी चिडचिड होते स्त्रीची, तिचं कोणी ऐकत नसतं घरामध्ये आणि ती का चिडचिड करते कळत नाही. सगळेच म्हणतात अरे तू खूप चिडचिड करते, चिडचिड करायला लागली. पण त्यावेळी तिचे हार्मोन्स बदलत असतात आणि त्यामुळे ते चिडचिड करते. तर त्यावेळी सगळ्यांनी तिचं ऐकायला पाहिजे. तिला सल्ले नको असतात, तिचं कोणीतरी ऐकणं हे त्यांना हवं असतं. आणि या माध्यमातून तेच सांगू की जेव्हा स्त्री चिडचिड करते तर नेमकं ऐका की ती का करते चिडचिड. तिला विचारा की नेमकं काय तुला त्रास होतो आहे. आणि मग त्यावर आपण त्यांना सल्ला नको पण त्यांना एक काय म्हणू आपण एक प्रेम देणं हे आवश्यक आहे. त्यावेळेला स्त्रीला सपोर्ट, प्रेम, ॲप्रिसिएशन हे खूप आवश्यक आहे. हे त्यांचं टॉनिक आहे स्त्रियांचं. ॲप्रिसिएशन हे खूप मोठं टॉनिक आहे. काही गरज नाही कशाची. त्यांच्यावर प्रेम करा, ॲप्रिसिएशन करा, तारीफ करा. म्हणजे खरोखरचीच आहे ती. कारण त्या नेहमीच सगळंच करत असतात आपल्यासाठी. म्हणजे अगदी आईपासून सगळेच, बहिणीपासून सगळेच करत असतात. आपली पत्नी करत असते. तर त्याचं ॲप्रिसिएशन करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे चिडचिड होते तर तिला न रागावणं आणि तिला समजून घेणं हे त्यावेळी आवश्यक असतं. आता ही जी स्त्री आहे जिला आपण ॲप्रिशिएट करतो ती इतका थँकलेस जॉब करत असते. बरं तिला असं वाटत असतं की मला सगळं करायचंय, तिचं अस्तित्वही तिला दाखवून द्यायचं आहे आजकालच्या स्त्रीला आणि तिला घरही सांभाळायचं. अशी तारेवरची कसरत करताना ती स्वतःकडे खूप दुर्लक्ष करते. सांधेदुखीची सुरुवात झालीये बाबा आपल्याला, ह्याची लक्षणं काय आहेत हे तिने कसं ओळखावं. बघा सकाळी उठल्यानंतर तिला असं वाटतं की आता मला पाय ठेवताच येत नाही आहे. मला एक तासभर लागतो सगळ्या ॲक्टिव्हिटी करायला. आणि म्हणजे मला साधारणतः हळूहळू मी सगळ्या ॲक्टिव्हिटी करते, थोडा व्यायाम करते किंवा गरम पाण्याने मी आंघोळ केली की मला बरं वाटतंय. म्हणजे ही जी लक्षणं आहेत ही आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याला आपल्या शरीरामध्ये सांध्यांमध्ये, जॉईंट्समध्ये, स्नायूंमध्ये कुठे ना कुठे त्रास सुरू झालेला आहे. आणि असा त्रास आपल्याला जेव्हा होतो किंवा आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण बाजारात चाललो आहे, बाजारात जाताना आपल्याला असं वाटतं की आपला बाजार जर आपण पूर्वी पटापट जाऊन यायचो, पण आत्ता मला जाताना मला मध्ये 2 वेळा 3 वेळा थांबावं लागतं आहे. कुठेतरी मी जागा बी शोधते की बसावं. तर असा प्रकार होतो. पाय जड होत आहेत, सांधे माझे अडकत आहेत. रिक्षात बसताना मला पाय हाताने उचलून घ्यावा लागतोय. गाडीतून उतरताना मला पटकन चालता येत नाही आहे. पहिल्यांदा थोडं मला बॅलन्स करावा लागतोय. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता कामा नये. आपल्याला काय वाटतं की आपल्याला थोडंसं काहीतरी हालचाल केली किंवा एखादं औषध घेतलं, मलम लावलं की आपल्याला जे बरं वाटतं ते बरं नाही आहे. आणि मग काय होतं की आमच्याकडे जेव्हा येतात पेशंट्स इतक्या ॲडव्हान्स सांधेदुखीचे असतात की पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये खूप कमी लोक येतात आमच्याकडे. तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच येतात. आणि त्यावेळी सांधे वाकडे झालेले आहेत, सांधे हाडावर हाडं घासून झीज झालेली आहे, आतलं ऑइल सगळं संपलेलं आहे, सांधे वाकडे झालेत, स्नायू वीक झालेत, पोश्चर बिघडलेलं आहे, चालताच येत नाही आहे. आत्ता ऑपरेशनचा सल्ला दिला आहे. आणि मग काय होतं की अशा वेळेला प्रत्येकाला असं वाटतं की सांधेदुखी ही 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षाची हळूहळू वाढत चाललेली आहे. त्याशिवाय या स्टेजमध्ये जात नाही कोणी. सेकंड, थर्ड, फोर्थमध्ये जात नाही. त्यासाठी काही वर्ष जावी लागतात. पण सगळ्यांना काय वाटतं की माझी सांधेदुखी आत्ताच सुरू झाली आहे आणि मग त्यावर मला असा उपाय पाहिजे की तो पटकन मला बरं होईल. आणि मग ते तशा प्रकारे उपाय शोधत असतात. मग कोणीतरी त्यांना सांगतं की तिकडे जा, तिथे तुला तो औषध देतो, त्याने लगेच बरं वाटतं. मग ते तिकडे जाते. मग ते म्हणतात कोणीतरी बाबा आहे त्याच्याकडे गेलं की तो काहीतरी देतो,
किंवा करतो आणि मग त्याने बरं वाटतं. बाबा बुवा औषधं जे सांगेल ते करतात. सगळीकडे चमत्काराची आशा ठेवून जी स्त्री किंवा कोणी सांधेदुखीचे रुग्ण आहेत त्यांना माझं आव्हान आहे की यामध्ये चमत्कार होऊ शकत नाही. सर्जरी हा उपाय आहे, पण हा खूप शेवटचा आहे ना. उपाय आहे, पण त्यामध्ये सुद्धा सगळे चमत्कारच. त्यांना वाटतं की आज मी सर्जरी केली की मी बरी झाली. नाही बरी होऊ शकत तुम्ही, कारण सर्जन तुमची सर्जरी चांगली करतात, चांगल्या प्रकारे सांधा बसवून देतात, पण त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कोणीही फॉलो नाही करत पेशंट. ते सांगतात तुम्हाला छानपैकी 3 महिने 6 महिने फिजिओथेरपी घ्या, असे व्यायाम करा, 1 वर्ष अशी काळजी घ्या स्वतःची, स्नायूंची बळकटी करा, ही औषधं घ्या, हे व्यायाम करा, अशा प्रकारे आहार घ्या, अशा प्रकारे रेस्ट घ्या, खाली बसू नका किंवा कुठे जास्त एक्सेसिव्ह एक्झर्शन करू नका. हे सगळं सांगितलेलं असतं सर्जनने. आणि मग त्यांचे सांधे दुखायला लागले की मग ते काय करतात, सर्जनला दोष देतात. अरे माझी सर्जरी बरोबर नाही झाली. सर्जरी नाही बरोबर झाली, सर्जरी बरोबर होते, पण त्यानंतर तुम्ही चमत्कार नका की माझी 1 दिवसात माझी सर्जरी झाली मी धावायला लागले, असं नसतं. त्यामुळे जेव्हा सर्जरीशिवाय जेव्हा आपल्याला उपाय करायचा आहे, जसं आम्ही चिकित्सा नी स्पाईन अँड मोअरमध्ये करतो, इथे आपण सर्जरी नाही करत. ज्यांना सर्जरीला जायचंच नाही आहे, भीती वाटते, करायचं नाही, आम्हाला नॅचरली आमचे नैसर्गिक सांधे वाचवायचे आहेत, मग त्यासाठी जेव्हा आम्ही उपाय करतो तेव्हासुद्धा तुम्हाला धीर धरणं आवश्यक आहे. जर तुम्हाला बरं व्हायचं आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठणं आवश्यक आहे, मोकळ्यावर फिरायला जाणं आवश्यक आहे, तुम्हाला सूर्यप्रकाश घेणं आवश्यक आहे, सकाळचं जे आहार आहे तो संतुलित घेणं, नाश्ता संतुलित घेणं, त्यात पोषक पदार्थ असणं आवश्यक आहे, प्रोटीन्स असणं आवश्यक आहे, फ्रूट्स असणं आवश्यक आहे, दुपारचा आहार वेळेवर घेणं आवश्यक आहे, संध्याकाळचा. त्यामुळे बघा आपल्या सृष्टीमध्ये एक अल्गोरिदम आहे आणि तो अल्गोरिदम कसा चालू आहे की प्रत्येक सूर्य बरोबर उगवतोय, चंद्र मावळतोय, पाऊस पडतोय, ऊन येतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये सृष्टीचं चक्र सुरू आहे. आपण आपल्या शरीरातलं चक्र त्याप्रमाणे ठेवायला पाहिजे. सूर्यास्तानंतर आपल्याला जेवायला नाही पाहिजे, तर आपण सूर्यास्तानंतर जेवतोय, त्यामुळे आपला आहार पचत नाही, जेवण पचत नाही. तर जर आपण सृष्टीच्या नियमाप्रमाणे वागलो तर आपलं शरीरसुद्धा चांगलं राहणार आहे. त्यामुळे शरीर जे सृष्टीचक्र आणि आपलं शरीर याचं संतुलित म्हणजे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, या जे ब्रह्मांडात आहे ते माझ्या पिंडात आहे, तर ते जर आपण बॅलन्स ठेवलं तर आपलं. म्हणून वेळच्या वेळी आहार जो ठरवून दिलेला आपला जी वेळ आहे, समजा तुम्ही दुपारी 12 वाजता जेवत असाल तर 12 वाजताच जेवायचं, बिलकुल बदलायची नाही वेळ. मग आपल्या शरीराला एक सवय होते आणि मग ते ॲक्टिव्ह असतं शरीर आपलं. त्यावेळेला जठर ॲक्टिव्ह राहतं, त्यांना माहिती आहे की अन्न माझं 12 वाजता येणार आहे, 12 वाजता मला काम करायचं आहे, हे जठराला माहीत झालेलं आहे. त्याला माहीत आहे तो 12 वाजता एकदा जेवला की त्याला माहिती आहे की उद्या मला 12 वाजता तयार राहायचं आहे. तुम्ही टाकणार 2 वाजता 3 वाजता अन्न, तो म्हणणार अरे मी वाट बघून बघून थकलो, आता मी आता काम नाही करणार, मी आता झालं माझी वेळ निघून गेली. 3 वाजता जेवल्यानंतर जठरात अन्न पडून राहत आहे, नाही डायजेस्ट करत आहे तो. सगळ्यांना इमोशन्स आहेत, प्रत्येक अवयवाला आपल्या इमोशन्स आहेत आणि प्रत्येक अवयवाला भावना आहेत. प्रत्येक शरीरामध्ये आपल्या जेवढे काय पेशी आहेत, हे जेवढे काय अवयव आहेत, किडनी, हार्ट, लिव्हर, जठर, ब्रेन, सगळीकडे वेगवेगळ्या भावना आहेत. लिव्हरची भावना आहे अँगर, चिंता करणं ही भावना किंवा भीती जी आहे ती किडनीची भावना आहे. आणि चिंता ही आपल्या जठराची, हे मी विचारणारच होते तुम्हाला, भावना आहे. जठर जे जास्त चिंता करतात, स्ट्रेस घेतात, त्यांचं वेट वाढतं, कारण बिकॉज जठर आपलं स्टमक, स्प्लीन, हे त्याची ती भावना आहे. वेगवेगळ्या भावनांनी आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही चमत्काराची आशा करू नका. आपल्याला समजा योगासनं शिकायची असतील तर आपण वर्षभर केल्यानंतर काहीतरी अचीव करतो, हो की नाही. आपला अष्टांग योग करायचा असेल, हठयोग करायचा असेल, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ही आपली 5 अंग आपण पहिल्यांदा करतो. मग धारणा, ध्यान, समाधी. तर अशा प्रकारे आपण जातो. मग जेव्हा आपल्याला परत रिव्हर्स करायचं, आपल्या दुखण्यापासून आपल्याला परत चांगलं आयुष्य जगायचं आहे, तर आपल्याला 1 वर्ष आपल्या शरीरासाठी देऊन नीट ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणालात की जीवनशैली व्यवस्थित असायला हवी. मला असं वाटतं की आपली ही ट्रीटमेंट सुरू होण्याआधीपासूनच जर हे ठेवलं तर ही वेळच येणार. हो,
सगळ्याच वयांमध्ये आपण म्हणजे सगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये आपण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. तर तुम्हाला त्यासाठी काय सांगावं असं वाटेल की कशा पद्धतीनं आपण काळजी घ्यायला हवी? जीवनशैली तर कळली, काळजी कशा पद्धतीनं घ्यायला हवी? बरोबर. म्हणजे प्रिव्हेन्शनबद्दल आपण म्हणतोय हां. की प्रिव्हेन्शन हा खूप मोठा विषय आहे की आजारीच पडू नये आपण, यासाठी सगळ्यांनी आपल्याला खूप अवेअरनेस होणं आवश्यक आहे. आणि जर आजारी पडलो तर त्वरित आपण त्यावर उपचार कसे करता येतील यासाठी आपल्याला जास्त लोकांना माहिती देणं खूप आवश्यक आहे. कारण आणि आत्तापर्यंत आपल्याकडे जे आयुर्वेदापासून ते वेगवेगळे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये सगळ्यांनी की सांगितलेलं आहे की स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य नीट ठेवणं हे पहिलं कर्तव्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं. नंतर मग तुम्ही ज्याला आजार झाला आहे त्याच्यासाठी करा, पण जी स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं प्रोटेक्शन करतं आणि त्याला प्रिव्हेंट करणं, त्याकडे जास्त लक्ष द्या. त्यामुळे आज आपल्याकडे जी भारतात जी पिढी आहे जी स्वस्थ आहे जी, तर त्यांच्याकडे आजारी व्यक्तींपेक्षा त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे की त्यांनी आजारी पडू नये, त्यांनी कसं फिट राहावं, त्यांनी काय आहार घेतला पाहिजे, कुठला व्यायाम घेतला पाहिजे, मनशांतीसाठी काय करायला पाहिजे, इमोशन्स कशा प्रकारे आपले ठेवायला पाहिजे. फ्रस्ट्रेट होऊन आजकाल खूप फ्रस्ट्रेशन्स आलेले आहेत. तरुण वयामध्ये वेगवेगळे ॲम्बिशन्स असतात, त्या पूर्ण होत नाहीत. मग अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात. अँझायटी खूप वाढलेली आहे. काय अँझायटी म्हणजे की आपण ज्याला म्हणतो की फिअर ऑफ नोन ऑर अननोन थिंग, म्हणजे माहीत असलेल्या गोष्टींबद्दल पण भीती आणि काही माहीत पण नाही आहे की काय होणार आहे त्याबद्दल भीती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप प्रचंड वाढत चालल्या आहेत आणि आपल्याला माहीत पण नाही आहे की इतक्या लोकांना डिप्रेशन आहे आज तरुण मुलांमध्ये की त्यांना स्वतःला पण माहीत नाही आहे की ते डिप्रेशन आहे. त्यामुळे मानसोपचारांचा सल्ला घेणं जर तुम्हाला पॉसिबल असेल तर, जर तुमच्या घरात की ह्याचा सांधेदुखीशी संबंध अतिशय जास्त संबंध आहे, मनाचा आणि सांध्याचा खूप जास्त संबंध आहे. जे कॉन्स्टंट भीती असते, ज्यांना कॉन्स्टंट वरी असते, म्हणजे काय आहे की आपली किडनी जी आहे, प्रत्येक ऑर्गन आहे त्याला एक काम दिलेलं आहे आपल्या अवयवात, आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांचं. आपल्याला काय वाटतं की किडनी फक्त फिल्ट्रेशनचं काम करते, असं नसून किडनीला आणखी सुद्धा कामं दिलेली आहेत. म्हणजे कुठली तर किडनीनी हाडं मजबूत ठेवणं, आपल्या शरीरातली जी हाडं आहेत सगळी हाडं त्याला कंट्रोल करणं, त्याचं पोषण करणं हे किडनीचं काम आहे. आपल्या डोक्यावरचे केस हे किडनीचं काम आहे. ते जर केस चांगले असतील तर तुमचं किडनी सेन्स चांगला आहे. अच्छा, असं समजायचं. लवकर जर ग्रे हेअर झाले तर ते किडनीशी संबंधित आहे. म्हणजे किडनी खराब नाही म्हणत आहे मी, हे किडनीचं फंक्शन आहे आणि त्या एनर्जी लेवलवरचं का गोष्टी आहेत, त्याच्या एनर्जी लेवलच्या गोष्टी करतोय. म्हणजे जर तुम्ही तपासायला गेलात किडनीच्या ब्लड टेस्टमध्ये तर ते सापडणार नाहीये, त्याचे इमोशन्स सापडणार नाहीयेत, बरोबर हो की नाही. पण हे शास्त्रामध्ये म्हणजे आपल्या आयुर्वेद आणि चिनी शास्त्र जे आहे त्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे किडनी कंट्रोल्स बोन्स, आपली दात आहेत ते सुद्धा किडनी कंट्रोल करते. दाताचे आजार सुद्धा, केसांचे आपले आजार, हे सगळे किडनी कंट्रोल करते. त्यामुळे मग आता बोन्सचा जर विषय आला तर मग आपल्याला किडनीची शक्ती, एनर्जी वाढवणं आवश्यक असतं. अच्छा, हो. त्यामुळे किडनीची शक्ती कशी वाढवायची तर त्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. म्हणजे मग त्यासाठी आपण समजा आता मी स्वतः चायना ट्रेंड ॲक्युपंक्चरिस्ट आहे. म्हणजे चीनमध्ये जाऊन आम्ही पहिल्यांदा भारतातनं जे काही लोक गेले त्यापैकी एक डॉक्टर रमण कपूर म्हणून दिल्लीचे आहेत, त्यांना ॲक्युपंक्चरमध्ये पद्मश्री मिळालं. ते होते. त्याच्यानंतर दादासाहेब फाळकेंचे ग्रँडसन किरण फाळके आणि आम्ही चीनला गेलो होतो ॲडव्हान्स ट्रेनिंग घ्यायला साधारणतः 25-1 वर्षापूर्वी. आणि मग तिथे आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या की ॲक्युपंक्चर शास्त्र इतकं प्रगत आहे तिथे. वेगवेगळी हॉस्पिटल्स आहेत मोठमोठी की जिथे सुया लावून लोकांना बरं केलं जातं. आणि वेगवेगळ्या शरीरामधल्या सुया ज्या लावल्या जातात त्या ज्या असतात की शरीरामध्ये वेगवेगळे बिंदू आहेत. समजा किडनीला जाणारा जो शक्तीचा प्रवाह आहे, आपलं जे शरीर चाललंय
ते सगळं एका प्राणशक्तीवर चाललं आहे आपल्याला माहीत आहे. हो. जिवंत शरीर, मृत शरीर जर आपण पाहिलं तर दोन्हीमध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर एकामध्ये चेतना आहे, आणि प्राण आहे, एकामध्ये चेतना नाही आहे, प्राणशक्तीने. पण मृत शरीरात पण किडनी आहे, हार्ट आहे, लिव्हर आहे, ब्रेन आहे, सगळं आहे, पण ते चलावस्थेत नाही आहे. आणि जिवंत शरीरात ते चलावस्थेत आहे. मग ते चालतंय म्हणजे कुठेतरी प्राणशक्ती आहे. आणि ही प्राणशक्ती आहे, मग ती ती कुठे आहे, ती कशी वाहते, कुठून कुठे जाते, याचा शोध ऋषीमुनींनी लावला. आणि मग त्यांनी त्या पाथवे जे असतात ते एनर्जीचे, त्याला असं नाव दिलं मेरिडियन. अच्छा. एनर्जीचे काही रस्ते आहेत, पाथवे आहेत, तिथून ती एनर्जी वाहते. हे त्यांनी शोधून काढलं, हे फिक्स झाले. मग आता समजा आता आपण किडनीचा विषय आहे म्हणून, तर किडनीला जाणारा जो प्रवाह आहे तो पायापासून, पायाच्या टाचेपासून सुरू होतो आणि आपला हे क्लॅव्हिकल बोनपाशी येऊन थांबतो तो प्रवाह. आणि त्याच्यावर जवळजवळ 27 बिंदू आहेत. तर हे बिंदू असतात. त्या बिंदूंमध्ये जर अडथळा आला कुठल्या, तर किडनीला जाणारा जो प्रवाह आहे प्राणशक्तीचा, तो कमी होतो किंवा जास्त होतो. काही ठिकाणी कमी होतो, काही जास्त होतो. जर तो कमी झाला तरी आपण आजारी पडू शकतो किंवा जास्त झाला तरी आजारी पडू शकतो. त्यामुळे मग तो प्रवाह प्राणशक्तीचा सततचा पुरवठा करणं. तर समजा हे तुमचे लाईट्स आहेत, इथे ट्यूबलाईट्स आहे, फॅन आहे, याला प्रवाह जर कमी झाला तर तो चालणार नाही ना. तसंच आहे. तशा प्रकारे किडनीसाठी जी एनर्जी लागते ती प्रवाह सुरळीत ठेवणं हे त्याचं काम असतं सतत आपल्या शरीरात. तिथे जर आपण मग ॲक्युपंक्चरिस्ट काय करतो की तो लक्षणं पाहतो की काय होतंय, सांधे दुखत आहेत, केस गळत आहेत, शरीरामध्ये कणकण आहे, अंग दुखतंय, हां, एनर्जी थकल्यासारखं वाटतंय, भीती वाटते, हां, जास्त करून किडनीच्या रुग्णाला काळा रंग जास्त आवडतो, काळा रंग घालावंसं वाटतो, एकटं राहावंसं वाटतं, अंधार आवडतो, उजेडात जायला आवडत नाही, अशा गोष्टी सतत होत असतात. तर किडनीची एनर्जी, किडनी नरिश करत असतं केसांना आणि वेगवेगळ्या गोष्टींना. आणि आपला बोन मॅरो याला सुद्धा किडनी कंट्रोल करते, नरिश करते बोन मॅरोना. तर त्यासाठी म्हणजेच आपले सांधेदुखी आणि मणक्यांच्या आजारामध्ये किडनीचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे मग ॲक्युपंक्चरमध्ये असे वेगवेगळे बिंदू आहेत जिथे सुया लावून किंवा ॲक्युप्रेशर देऊन आपल्याला ही किडनीची एनर्जी जर चांगली केली तर आपल्याला सांधेदुखीसाठी हाडं मजबूत व्हायला मदत होते आणि मग आपल्याला त्याचे फायदे दिसतात. पण यामध्ये प्रत्येकाने, आम्ही जेव्हा किडनीबद्दल बोलतोय तेव्हा किडनीच्या एनर्जीबद्दल बोलतोय. आपण किडनीच्या समस्येबद्दल किंवा किडनी खराब झाली आहे, ऑर्गन खराब झालं आहे असं नसून फक्त एनर्जी आहे. कारण काय, आपल्याला हे 2 किडनीज दिल्या आहेत देवाने. बघा, प्रत्येक गोष्ट 2 डोळे दिलेत, 2 कान दिलेत, 2 किडनी दिलेत. तर जर काही प्रॉब्लेम आला तर दुसरा आपल्याला तिथे, त्याला माहीत आहे की देवाने इतका विचार केलेला आहे ना प्रत्येक गोष्टीचा, की काही ठिकाणी 2 गोष्टी दिल्यात, काही ठिकाणी एकच दिली आहे. जिथे 2 दिले त्याला माहिती आहे की तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे तिथे आला तर दुसऱ्याने काम होऊ शकतं. आणि ही किडनी आहेत ज्या, त्या आपल्या बॅटरीज आहेत ज्या आपल्याला चार्ज करून मिळालेल्या आहेत. आपल्या शरीरामध्ये या 2 बॅटरीज आहेत आणि यामध्ये इसेन्स असतो. आपल्याला जो आपल्या लाईफ इसेन्स म्हणतो, आपल्या शरीरासाठी आयुष्य जेवढं आहे आपलं तितके वर्ष आपल्याला तो इसेन्स मिळावा, ती एनर्जी बॅटरी चार्ज राहावी, त्यासाठी ते दिलेलं असतं. आणि ते जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हापासून तो आपल्याला इसेन्स मिळालेला असतो. आणि त्यामध्ये जेव्हा आपल्याला भर टाकायची असते त्या इसेन्समध्ये, म्हणजे आपल्याला आईवडिलांकडून मिळालं तिथून जन्म आल्यानंतर, मग आता आपल्या हातात आहे की बॅटरी चार्ज करणं, आपण ती कशी वापरायची, काय करायची. हे जे चार्जिंग आहे हे आपण 2 महत्त्वाच्या गोष्टींनी करू शकतो. एक आहे उत्तम आहार, संतुलित आहार, पौष्टिक आहार. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रॉपर एअर, हवा, शुद्ध हवा ही फार इम्पॉर्टंट आहे. मग शुद्ध हवा आपल्याला कुठे कशी मिळेल, तर आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आपल्याला सांगितलंय. मग 3 ते 5 मध्ये ही जी वेळ आहे ही फुफ्फुसांची वेळ आहे. त्यावेळी फुफ्फुसं आपली खूप ॲक्टिव्ह असतात, म्हणजे लंग्स. त्यामुळे जर 3 ते 5च्या वेळेत जर आपण बाहेर फिरायला गेलो तर आपल्याला खूप छानपैकी हवा जी असते ताजी
ती आपण ॲब्सॉर्ब केली जाते, कारण लंग्स सुद्धा त्यावेळी ॲक्टिव्ह असतात. इतर वेळी त्यांच्यात ते 2 तास फार इम्पॉर्टंट आहे, आणि इतर वेळी लंग्सची एनर्जी थोडी कमी झालेली असते, त्यामुळे तेवढं ते ग्रॅप्स करू नाही शकत. तर ते आहे प्राणायाम करणं. आपल्याला एवढं योगाने दिलेलं आहे की छानपैकी आपल्याला वेगवेगळे प्राणायाम आहेत, त्यातले 2 ते 3 प्रकार जरी शिकून घेतले नीट आणि छानपैकी केले तरीसुद्धा आपल्याला एअर चांगली मिळू शकते. आपल्याला जसं माहिती आहे की अनुलोम विलोम हा प्राणायाम आहे, तो जो प्राणायाम आहे हा आपण जर 3 वेळा केला दिवसातनं, म्हणजे समजा आपल्याला वेळ नाही, आपण म्हणतो ना, आपण काय म्हणतो, अरे मला वेळच नाही मिळत, इतकी धावपळ असते ना माझी, मग काय करायचं, आपण खातो ना 3 वेळा, मग आपण टेबलवर बसलो खाण्यासाठी, सकाळी नाश्त्याला बसलो, आपण अनुलोम विलोम केला, किती वेळा करायचं आहे, 9 वेळा. किती मिनटं लागतील, 2 ते 3 मिनटं. तेवढा तर वेळ काढू शकतो, तेवढं तर वाढेपर्यंत किंवा येईपर्यंत. मग तिथे आपण 9 वेळा केला अनुलोम विलोम. दुपारचं लंच आहे, बसलो टेबलावर, केला. रात्रीच्या जेवणाच्या आधी केला. त्याने काय होणार की आपले दोन्ही हेमिस्फेअर, ब्रेन बॅलन्स अवस्थेत येतो, त्यामुळे आपली नर्वस सिस्टम बॅलन्समध्ये येते आणि जठराचं काम खूप ॲक्टिव्ह होतं, आणि आपण जे काय खातोय ते आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होतं आणि शरीरामध्ये त्याचं न्यूट्रिशन पोचवलं पण जातं. त्यामुळे त्या सगळ्या क्रिया ह्या एका अनुलोम विलोमच्या ह्या माध्यमातून होऊ शकतात, आणि फक्त 2 मिनटं लागतात तुम्हाला, 2 ते 4 मिनटं मॅक्झिमम. आपल्याला 9 वेळाच करायचं आहे, दोन्ही मिळून 1 असं, दोन्ही नागपुड्या मिळून 1 असं. तर ते मला वाटतं सगळ्यांनी करावं, म्हणजे कुठे कारण नको की मला वेळच नाही आहे म्हणून. नाही, आणि आपल्या चॅनलवर सुद्धा प्राणायाम कसा करायचा योग्य पद्धतीनं याचं खूप सुंदर ट्युटोरियल दिलेलं आहे. व्हेरी गुड. मग तो सगळा पहा तुम्ही, तो ट्युटोरियल सगळ्यांनी, म्हणजे तो त्याचा पण फायदा होईल. हो, नक्कीच. आणि हा म्हणजे लाईफस्टाईल हा तर खूप महत्त्वाचा भाग झाला. तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगताय की प्राणवायू आपल्यासाठी किती गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी गरजेचं आहे हे आपल्याला पाठ्यपुस्तकात पण माहिती आहे, आपल्याला एरवी पण माहिती आहे, पण तो जास्तीत जास्त आपल्या शरीराला मिळावा त्याची, आणि तो मिळण्यासाठी काय करायचं हे फार गरजेचं आहे. कारण आता इतकं प्रदूषण आहे, मग आपण इतकी कारणं देतो, जिमला जातो, मग जिम बुडते कारण ती लांब असते. पण सगळ्यात उत्तम पर्याय हा आहे जे तुम्ही सोपे उपाय सांगितले. तुम्ही अनुलोम विलोम करू शकता जेवणाआधी. हा किती सोपा उपाय आहे खरं सांगायला गेलं तर. आता तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल कशी असायला हवी आणि कशा पद्धतीनं आपण सुधारणा करू शकतो. बाबा, प्राणायाम करून अगदी दिवसातून 3 वेळेला अनुलोम विलोम करून आपण आपला प्राणवायू जो आहे तो छान पद्धतीनं कन्झ्युम करू शकतो, हे तुम्ही सांगितलं. बऱ्याचदा असं होतं की खूपशी कारणं दिली जातात की जिम लांबच आहे, त्यामुळे आम्हाला जमतच नाही व्यायाम करायला. बरं, ते एवढे पैसे भरतात, आता तर काय पूरच येईल, म्हणजे जानेवारीमध्ये संकल्प करणार की मी आता एक्सरसाइज करणार, आणि म्हणून जिमच्या भरमसाठ फिया भरणार सगळेजण, आणि 1 महिना जाणार. 1 महिना पण मी खूप जास्त म्हणते, पण जाणं होत नाही. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? कसं आहे की जर जिममध्ये जे पैसे भरतात ते जर सगळे जिममध्ये गेले तर जिम बंद पडू शकतात, कारण तिथे उभं राहायला सुद्धा जागा नाही मिळणार. इतक्या लोकांनी फी भरलेली असते पण ते जात नाहीत, कारण त्या जर जागेत 2000 5000 जी काय स्क्वेअर फीट जागा असेल त्यात जे सगळे ज्यांनी पैसे भरलेले गेले तर ते अटेंडच करू शकणार नाही, वेटिंग लागेल प्रत्येक मशीनच्या मागे, आणि म्हणून जिम चालतात. तर आता न्यू इयर येत आहे, तुम्ही म्हणालात तसं सगळे रिझोल्युशन करतील की मी आत्ता असं करेन, तसं करेन, मी आत्तापासून हे सोडेन, ही गोष्ट मी नव्याने सुरू करेन. तशा प्रकारे जिममध्ये सुद्धा तुम्ही म्हणता तसे पैसे भरले जातील. पण जिममध्ये आपल्याला जर जायचं असेल तर प्रत्येक वयोगटानुसार प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे, की जिममध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की मी पैसे भरलेत, मी इतके पैसे भरलेत, या सर्व प्रकार जितक्या मशीन इथे या ठेवलेल्या आहेत जिममध्ये त्या मला सगळ्या वापरायलाच आल्या पाहिजेत. मला पहिल्या दिवसापासून ते करायचंच आहे. तो करतोय ना, मग मला पण करायचं आहे. अरे पण तो करतोय, तो 2 वर्ष करतोय, तू आज आलायस आणि तू पहिल्या महिन्यातच ते सगळं करायला गेला, तुझ्या स्नायूंना त्याची सवय नाही आहे. त्यामुळे मग काय होतं की बरेचसे लोक जे बंद करतात ना ते इंजुरी झाल्यामुळे करतात. त्यांना वेगवेगळे व्यायाम, वेगवेगळे वेट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ते उचलतात, प्रॉपर ट्रेनिंग त्यांना नसतं, किंवा ट्रेनर्सनं सुद्धा ते प्रेशर टाकतात की मला हे करायचं आहे,
ट्रेनर असतात मॅक्झिमम आजकाल ट्रेन, असं नाही आहे. पण मग त्यांनाच घाई असते की नाही मला हे करायचं ते करायचं, आणि मग त्यांना इंजुरी होते, ट्रॉमा होतो, आणि मग कुठेतरी बॉडी इतकं असतं आणि त्यानंतर काही वेळेला आठवडाभर असतं. पण ते योग्य आहे आठवड्याभराचा बॉडी आहे? नाही नाही, बिलकुल योग्य नाही आहे. सुरुवातीला बघा कुठलाही व्यायाम प्रकार करतो आपण, सुरुवात करतो तेव्हा ठीक आहे, त्यावेळी आपल्याला आठवडाभर, पण तुम्हाला सारखंच करताय तुम्ही आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला बॉडी एक होत आहे, तर ते योग्य नाही आहे. पण कुठल्याही गोष्टीची सुरुवात केल्यानंतर किंवा नवीन प्रकार तुम्ही कुठला करताय तर बॉडी एक ठीक आहे, पण तुमच्या मसल्सला इंजुरी झाली आहे, म्हणजे तुम्हाला हात हलवताच येत नाही आहे, पाय हलवताच येत नाही आहे, चालताच येत नाही आहे, तर आलेला सोअरनेस हा गोष्ट वेगळी आहे आणि आलेला इंजुरी ही वेगळी गोष्ट आहे की स्नायूच फाटला गेला, खांदाच माझा आता दुखत, हात वर जात नाहीये, कंबर माझी आता गेली, मणका. अनेक लोकांना स्लिप डिस्क झालेला आहे जिममध्ये जाऊन, लिगामेंट्सची इंजुरी, गुडघ्याच्या लिगामेंट्सची इंजुरी, बॅक, शोल्डर, नेक, अशा बऱ्याच इंजुरीमध्ये त्यांना सोडावं लागलेलं आहे. अगदी ट्रेनर्ससुद्धा आमच्याकडे येतात जिमचे, त्यांनासुद्धा लोअर बॉडी आणि मणक्यांचे आजार आहेत की मणका सरकला म्हणून, अचानकपणे जास्त वेट घेतलं गेलं, चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं, सपोर्ट देणारी जी व्यक्ती असते तिने अचानकपणे वेट टाकून दिलं, अशा गोष्टी असतात. त्यामुळे आपल्याला जर जिममध्ये जायचं असेल तर आपल्याला खूप नॉर्मल एक्सरसाइजेस पहिल्यांदा करायला पाहिजेत, फ्लोअर एक्सरसाइजेस जास्त करायला पाहिजेत, त्याच्यानंतर आपल्याला कार्डिओ एक्सरसाइज जास्त करायला पाहिजे, मग आपण हळूहळू वेट्सकडे जायला पाहिजे, आणि मग हळूहळू मशीन्सकडे जायला पाहिजे. खूप घाई करू नये, पहिले 2-3 महिने आपल्याला स्लो जावं आणि मग तुम्ही जिम आरामात पुढे करू शकता. पण तुम्ही पहिल्याच महिन्यापासून जर घाई केली तर तुम्ही जिमला मुकाल, एवढं मी सांगतो की घाई करू नका, पैसे तुमचे कुठेही फुकट जाणार नाहीत. एक्सरसाइज स्लोली जा, 3 महिन्यानंतर हळूहळू तुम्ही जो जिम ट्रेनर सांगतो ते ऐका, मला मग असं तुम्ही वाटतं करू की हे शकता. ऐकल्यानंतर ज्यांनी ठरवलं असेल फी भरायची तेही भरणार नाही. नाही, फी भरतील, पण तुम्हाला पेशन्स पाहिजे. आज आपल्याकडे पेशन्सच राहिलेले नाही. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या पेशंटना सुद्धा असं वाटतं की आम्ही तुमची फी भरली, तुम्ही आम्हाला बरं करा. अरे तुम्ही फी भरली म्हणजे तुमचा प्रश्न नाही मिटला, तुम्ही मोकळे झाले असं नाही. म्हणजे आमच्यावर जबाबदारी नाही आहे, जबाबदारी ही कंपॅनियनशिप आहे. आपण एकत्रितपणे आपल्याला हिलिंग जर्नीकडे जायचं. म्हणजे आमचा रोल आहे 50%, तसा तुमचा सुद्धा 50% रोल असला पाहिजे. म्हणजे आम्ही सांगतो ते सगळं फॉलो करायला पाहिजे, डाएट, एक्सरसाइज, सगळे नियम, ज्या गोष्टी आहेत ते सगळं फॉलो करणं, रेग्युलर ट्रीटमेंटला येणं. हे बरेच जण काय करतात की मी 2 आठवडे ट्रीटमेंट घेतली, आता मला बरं वाटतंय, मी जरा आता माझ्या नातेवाईकांकडे जाते, मी गावी जाते आणि जरा बघते, आणि मग ते ट्रीटमेंटमध्ये खंड करतात आणि मग परत दुखणं घेऊन येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नीट फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. कुठल्या गोष्टी आहेत ना, प्रोसेस जर फॉलो नाही झाला तर ते होणार नाही आहे ना. म्हणजे तुम्ही आत्ता कांदा चिरून ठेवला आणि तुम्ही बाहेरच ठेवून दिला, त्याची ठराविक वेळेत तुम्ही त्याला फोडणीत नाही टाकली किंवा बाहेर, त्याची प्रत्येक गोष्ट स्वयंपाक बनवताना मग एक प्रोसेस आहे, तो प्रोसेस फॉलो नाही केला तर ते होणार नाही आहे ना. प्रत्येक गोष्टीत प्रोसेस आहे. उद्या सूर्य म्हणाला की नाही मला आता कंटाळा आलाय, मी उगवणारच नाही, तर काय होईल. बेसिकली ही शिस्त आणि याबद्दलची माहिती व्यवस्थित आपल्याला असणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच खरं तर या पॉडकास्टचं नियोजन असतं. कारण ही बेसिक माहिती, मला असं वाटतं ही चर्चा ही कोण करणार आपल्याबरोबर, आपल्याला कोण सांगणार, म्हणूनच असे दिग्गज तुमच्यासारखे मार्गदर्शक आमच्याकडे राईट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही एवढी मेहनत घेताय या सर्व गोष्टींसाठी की लोकांपुढे हा अवेअरनेस यावा, योग्य माहिती जावी. त्यामुळे खूप छान तुम्ही हे कष्ट घेताय, ते खूपच आज गरज आहे या गोष्टीची, आणि सगळे लोक पाहतात आजकाल पॉडकास्ट. येस. मगाशी आपण चर्चा करताना तुम्ही म्हणालात की पुण्यातले पेशंट तुमचे फार ॲडव्हेंचरस आहेत असं तुम्हाला वाटतं कम्पॅरेटिव्हली, म्हणजे मुंबईपेक्षा इतर हे. तर ह्याचा खरं तर सांधेदुखीशी काय संबंध आहे? कारण मी पुण्याची आहे, त्यामुळे मला ही क्युरियोसिटी आहे की तुम्ही असं का म्हणालात मगाशी. नाही, अतिशय म्हणजे कसं आहे की मी पाहिलं, आपलं पुण्यात क्लिनिक आहे आणि गेली जवळजवळ मला वाटतं 15 वर्ष आपलं क्लिनिक आहे पुण्यामध्ये. त्यामुळे मी अनेक रुग्ण पाहिले मी पुण्यामध्ये. ते खरोखर त्यांना त्यांच्या ज्या
इच्छा आहेत आणि त्यांना जे काय करायचं आहे ते लाजबाब आहे. पण ॲडव्हेंचरस ते आहेतच, पण कसं आहे की त्यांना त्रास झाल्यानंतर सुद्धा ते ॲडव्हेंचरस आहेत. अच्छा. आणि त्रास होण्याच्या पूर्वी समजा नॉर्मल व्यक्ती आहे ती तर ॲडव्हेंचरस आहे, पण ती स्वतःची काळजी घेत नाही आहे. म्हणजे समजा ते ट्रेकिंगला जात आहेत, पण ट्रेकिंगला जायच्या आधी त्यांना थोडेफार वॉर्मअप एक्सरसाइज, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, योगा असं रेग्युलर करणं आवश्यक आहे. मग तुम्ही काही ॲडव्हेंचरस स्पोर्ट्समध्ये जा. पण ते कोणीही काही करत नाही, अचानकपणे जातात आणि मग तिकडे इंजुरी होते. त्या प्रकारचे रुग्ण असतात 2. दुसरा प्रकार आहे की त्यांना ऑलरेडी कमरेची दुखणी आहेत, मानेची दुखणी आहेत, सांध्यांची दुखणी आहेत, ऑस्टिओआर्थरायटिस झाला आहे आणि त्यांना सगळंच करायचं आहे. मग त्यांना आमच्याकडे असे रुग्ण आहेत की त्यांचं बाईक क्लब आहे, बुलेट घेऊन जातात सगळ्या त्या महिला. आणि तुम्ही म्हणाल की या 20, 25, 30ला नाहीत, 50, 60, 70 इथले सगळे आमचे जे पेशंट्स आहेत त्यांना आम्ही पाहिलं आहे की त्यांना वेगवेगळ्या त्या कुठली जंप म्हणतो आपण ते बंजी जंप आकाशातनं घेतो ती त्यांना करावी. 60व्या वर्षी ते करायचं आहे. क्रिकेट खेळणारे लोक आहेत 70व्या वर्षीसुद्धा. त्यानंतर वेगवेगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणारे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा समुद्रात जाता तिथेसुद्धा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज असतात वेगवेगळ्या, त्या सगळ्या त्यांना करायच्या असतात. ट्रेकिंग करायचं असतं, गिरणासारखी पर्वत ते चढायचे असतात त्यांना. आणि सांधे तुम्ही म्हणाल ना, त्यांना सांगितलं आहे ऑपरेशन आहेत तुमच्या सांध्यांची, करणं आवश्यक आहे. असं सांगितल्यानंतर मुंबईतला नाशिकचा व्यक्ती आहे ना घरात बसेल, पण पुण्यामध्ये काय त्यांच्यात एनर्जी आहे माहीत नाही आणि ते करतात. काय होईल ते होईल. माझं आयुष्यामध्ये मला या आयुष्यात सगळं संपवायचंच आहे, सगळं करायचंच आहे मला. हे मी नाही केलं तर मी काहीतरी चूक झाली माझ्यात. आणि ते करतात, म्हणजे कमाल आहे अगदी. पण जर त्यांनी ट्रीटमेंट घेऊन ते केलं किंवा काही पथ्य पाळली किंवा काही प्रिव्हेन्शन केलं, व्यायाम प्रकार जर केले तर त्यांना ते छानपैकी करता येईल. तर ते त्यांनी करणं मला वाटतं की तुम्ही गाडी वापरा पण त्याचं सर्व्हिसिंग पण करा. आपण वापरतो आपली गाडी ना, आपण सर्व्हिसिंग करतो. तुमच्या शरीराचं सर्व्हिसिंग करा. सर्व्हिसिंग सेंटर्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, असं नाही म्हणत की तुम्ही आमच्याकडेच या चिकित्सामध्ये, पण अशा प्रकारचे सर्व्हिसिंग सेंटर्स आता शरीराचे भरपूर ठिकाणी झालेले आहेत. पुण्यामध्ये आहेत, सगळीकडे. तर त्याचा लाभ घ्या. वेळच्या वेळी मसाज करा, मसाज, स्टीम, वेगवेगळे ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी अशा प्रकारचे उपचार घ्या. आणि पंचकर्मासारखे उपचार अवेलेबल आहेत. हे सगळे आपापल्या जागी जिथे अवेलेबल आहे तिथे करून घ्या. आपल्या भारताची परंपरा आहे आणि ते सगळ्यांनी करावं आणि मग करावं सगळ्या गोष्टी. तर हा मी त्याला सल्ला देईन. मग अचानकपणे कधीतरी तुम्ही कोलॅप्स होता आणि मग जागेवर बसता, ते चांगलं नाही आहे. पण हॅट्स ऑफ टू पुणे की बाबा. मला असं वाटतं, मी कायम म्हणते की पुण्यामध्ये ना सुकून आहे आणि मुंबईमध्ये ना जुनून आहे. पण काय होतं, तो जुनून पुण्यामध्ये कमी पडतो ना, म्हणून मग तो कुठेतरी हिमालयात जाऊन वगैरे त्यांना तो एक्सपिरियन्स करायचा असतो, म्हणून ते जातात. नक्कीच नक्कीच. तसं मुंबईतल्या लोकांना आणि सक्सेसफुली करतात. हो, मुंबईतल्या लोकांना रोजचं जीवन जगताना जे लोकल मधून त्यांचं ॲडव्हेंचर होतं त्याच्यात ते थकतात. ते बस याच्यापेक्षा काही ॲडव्हेंचर नको. 60 झाली म्हणजे संपलं. आता आम्ही रिटायर, आम्ही घरात बसणार. 60 नंतर यांचं पुण्यामध्ये नवीन आयुष्य सुरू होतं. आज माझा पहिला जन्म झाला नवीन. हो, कारण सुरू होतं. 1 ते 4 मध्ये इतका आराम करून झालेला असतो आमचा दुपारी की आम्ही सगळे फिट आहोत, असं एक त्यामुळे काहीतरी पाहिजे आयुष्यात गंमत. नक्कीच. पण मजेशीर म्हणून हा किस्सा खरं तर घेतला, पण डॉक्टरांचा सल्ला त्याच्यावरचा खूप महत्वाचा आहे की सगळं करा पण स्वतःचा जीव जपून करा, स्वतःची काळजी घेऊन करा. आणि सांधेदुखी आणि या संदर्भातल्या जर काही समस्या असतील तर त्याकडे आधी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग मला असं वाटतं की ती सर्व्हिसिंग झाल्यानंतर मग हे ॲडव्हेंचर करायचं. बरं, आता असं होतं की जनरली स्त्रियांची कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी ही प्रेग्नन्सीनंतर सुरू होते. याचं मुख्य कारण काय आणि त्यानंतर कशी काळजी घ्यायची? बरोबर. कसं आहे की जेव्हा स्त्री प्रेग्नंट असते त्यावेळेला पोटाचा भार कमरेवर येतो. आणि पोट पुढे गेल्यामुळे आणि थोडं खाली उतरल्यामुळे कमरेचे स्नायू आणि खुब्याचे स्नायू तिथे अतिरिक्त पेल्विसवर ताण येतो
आणि आपला वेट बेरिंग आहे ना ते जे सलग पायामध्ये यायला पाहिजे त्याचं बदलतं. हां, आपला अँगल बदलतो किंवा अँगल बदलतो, ज्याच्यामुळं वेगवेगळ्या पोर्शनवर अतिरिक्त ताण येतो. आणि मग हे झालं की पोट मोठं असेल त्यावेळेला. प्रेग्नन्सी झाली, पोट परत नॉर्मल झालं, पण कमरेचे स्नायू सैल झालेले असतात, तिथले लिगामेंट सैल झालेले असतात, पोट सैल झालेलं असतं. आता पूर्वीच्या काळी या सगळ्याचा विचार केला जायचा. पोट बांधणं, पोटाचा मसाज करणं, कमरेचा मसाज करणं, हां, अशा गोष्टी व्हायच्या. शेक असायचे वेगवेगळे, तर ते केले जातं. आता तुम्ही म्हणाल की नाही आमचं सिझेरियन झालंय, मग आम्ही पोट कसं काय पोटाला मसाज करणार. मग ठीक आहे, तुम्ही पोटाला मसाज नका करू, तुम्ही कमरेला कुशीवरून मसाज करा, पायांना मसाज करा, हातांना मसाज करा, पोटाला नका करू. पण कुशीवर झोपून तुम्ही करू शकताय. पण बरेचसे डॉक्टर पण असं म्हणतात आजकाल डॉक्टर्स पण सांगतात की करू करू नका. नका. मग ह्याचं कारण काय? तसं पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्या एखाद्या स्त्रीला जर वेगळा प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे की बाबा की तिला नाही चालणार. पण जनरली पूर्वी तर आपण करत होतो, त्यामुळे तसं काही इश्यू वर्षानुवर्ष नाही हे चालू आलेलं आहे. हो, चालू आलेलं आहे. मग त्यामुळे काय आहे की आता पूर्वीच्या वेळी ऑइल्स पण वेगवेगळे चांगले असायचे. आता ऑइल्समध्ये सुद्धा भेसळ आहे, त्यामुळे चांगले ऑइल्स वापरणं, हां, की ज्याची ॲलर्जी होणार नाही. काही ठिकाणी काय होतं की खूप हीट असते ज्या भागामध्ये, त्या भागामध्ये मग ते ऑइल्स जर गरम वापरली गेली तर त्याची ॲलर्जी येऊ शकते. तेच एक कारण असू शकतं, बाकी काही इश्यू नसतो. त्यामुळे बलवर्धक ऑइल्स चांगले मिळतात वैद्यांच्या सल्ल्याने. ऋतूप्रमाणे आपण ते ठरवायला हवं. ऋतूप्रमाणे आपण ठरवू शकतो. पण शेक घेणं, आपण पाण्यात काम न करणं किंवा वाऱ्यावर न जाणं, कारण आत्ता बांधणं, चीनी मेडिसिनमध्ये आणि आपल्या आयुर्वेदामध्ये वात पित्त कफचा जो उल्लेख आहे की विंड आणि कोल्ड हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण आजारी पडतो. विंड आणि हीट एकत्र येतात तेव्हा आपण आजारी पडतो. तर वारा आणि थंडी, वारा आणि आर्द्रता, ह्युमिडिटी, हीट हे जर एकत्र आले तर आपल्या शरीरामध्ये जे शिरतात आणि त्याचे मॅक्झिमम आजार असतात आपल्या शरीरामध्ये. सांध्यांपासून सांधेदुखी सुद्धा त्याने होऊ शकते. त्यामुळे त्या स्त्रीने ते जाऊ नये, 3 महिने काळजी घ्यावी. पण हल्ली आपण पाहतो की मॉलमध्ये, रेस्टॉरंट्समध्ये सगळीकडे पहिल्या महिन्यापासूनच सगळे फिरायला लागतात. तर ते करू नये. 3 महिने थोडंसं कळ सोसा आणि पुढचं आयुष्य तुमच्यासाठी आहेच ना. पण हे करू नये. आणि मग पंचकर्मासारखे तुम्ही करू शकता. तुम्ही सेंटर्समध्ये जाऊन मसाज घेऊ शकता. जर आजकाल तुम्हाला आया सापडत नसतील घरी येऊन मसाज करायला, तशा प्रकारचे सेंटर्स अवेलेबल आहेत, तिथे जाऊन करू शकता तुम्ही. पण ते घेणं फार आवश्यक आहे, बाळाला सुद्धा आणि त्या बाळंतिणीला सुद्धा, आईला. आणि तेच त्यांचं, कारण त्याने टोन वाढतो, कमरेचा, पोटाचा टोन, स्ट्रेच मार्क हे सगळे जातात. आणि त्याच्यानंतर समजा ॲक्युपंक्चर जर घेतलं तर ॲक्युपंक्चरने सुद्धा पोटाचा घेर कमी होतो, स्ट्रेच मार्क जातात, स्किन चांगली होते, कंबर मजबूत होते. जर चेहऱ्याला सूज असेल ते सुद्धा, म्हणजे ॲक्युपंक्चर खूप काही गोष्टीवर काम करतं. पण मग हे डिलिव्हरी झाल्यानंतर ॲक्युपंक्चर कधी घेऊ शकतो? कधी स्टार्ट करायचं? कधी सुरू करू शकतो ॲक्युपंक्चरला? काय 1-1.25 महिन्यानंतर? नाही ना, अगदी 15 दिवसांनी सुद्धा आपण सुरू करू शकतो. हो, येस. ॲक्युपंक्चर करायला काहीच इश्यू नाही आहे. तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. परत आपल्याला ते सगळे इसेन्स मिळवण्यासाठी, जी काही शरीरातनं आपल्याला कमतरता आली आहे ती भरून काढण्यासाठी औषधं आणि ते पदार्थ पूर्वी खायला लाडू असायचे वेगवेगळे, डिंक, अळीव वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आता कोणी खात नाहीये. तूप वजन वाढेल म्हणून तूप खात नाही. मग तूप पण आपण घेऊ शकतो योग्य प्रमाणात. त्या सगळ्याचा जर वापर केला तर ती बाळंतीण छान सुदृढ होऊ शकते आणि पुढच्या आयुष्यात तिला जी सांधेदुखी होणार आहे त्यापासून ती वंचित राहू शकते. बरोबर. आता एक शेवटचं की सांधेदुखी आपल्याला आहे बाबा, तुमच्याकडे उपचारासाठी येतात किंवा आता तुम्ही जे लक्षणं सांगितली ती लक्षणं जाणवतात म्हणजे सांधेदुखी आहे, तर त्यावेळेला बसताना, उठताना, चालताना कुठली काळजी घ्यायची? नक्कीच. म्हणजे तुम्ही एकतर सांधेदुखी झाल्यानंतर खाली बसू नये. कारण काय असतं की सांध्यांमध्ये तेवढा जोर नसतो, त्यामुळे खाली बसताना माणूस पटकन जोर टाकून बसतो, त्यामुळे सांध्यांना त्रास होऊ शकतो. जिना चढता उतरताना जर आपल्याला जास्त त्रास होतोय
तर आपण तितके चढू नये. जर आपण जोपर्यंत आपण उपचार सुरू करत नाही नाही, तोपर्यंत काळजी घेणं मग आवश्यक आहे. करूनच बघूया असं तर अजिबातच नाही, करायचं. बिलकुल करू नये. ते तर नाही, आता लग्न आहे, मला जायलाच पाहिजे आणि मग मी तिथे जाणार, 4 तास मी तिथे उभी राहणार, हाय हील्स घालणार आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळं करणारच मी डान्स करणार, मी कसं नाही करणार. माझ्याच बाचीचं लग्न आहे, मग मी कसं नाही करणार हे सगळं. बासू दे, सांधेदुखीचं नंतर पाहता येईल. तर असं करू नये, है ना. हां. तर ही काळजी काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्याला चालता येत नाहीये हां. तर आपण नाही चालावं. द्या तुम्ही त्यापेक्षा पैसे, हां. तुम्ही ऑटो रिक्षाला द्या, गाडीला द्या. नंतर तुमच्या सांध्यांची झीज वाढून डॉक्टरला जास्त पैसे जाण्यापेक्षा तिथे द्या. तुम्हाला उचलता येत नाही, तुम्ही फिरायला जाताय, तुम्हाला बऱ्याच जणांना कुली घ्यायची सवय नसते, द्या कुलीला पैसे. तर तुमचे खांदे, मान, कंबर जाणार आहे, पण का तुम्हाला ते करायचं. बरोबर. म्हणजे कुठे पैसे वाचवायचे आणि कुठे, तर ते खूप एक गणित बॅलन्स करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला चालता येत नाही तर जास्त चालू नये, कमी चालावं, वाहनाचा सपोर्ट घ्यावा, ते करावं. जितकं काही आपल्याला झेपेल तेवढं आणि लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून तपासून घ्यावं. जसं पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं की सांधेदुखी कुठली आहे, कुठला मणक्याचा आजार आहे, मणका माझा किती सरकला आहे, सायटिका आहे का, मुंग्या येत आहेत का पायाला, मला चालताना एकदम थांबावं लागतं आहे का, पाय जड होतोय का, थांबल्यानंतर माझं दुखणं कमी होतं आहे, परत सुरुवात होते चालायला लागल्यानंतर. तर ह्या सगळ्या लक्षणं आहेत तर ती फारच सिरियस असतात. सगळ्यात सिरियस लक्षण म्हणजे युरिनचं कंट्रोल जाणं आणि स्टूल, शौचावरचा कंट्रोल जाणं. हे सगळ्यात मणक्यांच्या आजारामध्ये एकदम सिव्हिअर असतं. असं झालं तर तुम्हाला त्वरित कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरकडे जाऊन त्याचं लगेच हे करणं आवश्यक असतं. आणि पाय समजा आपला असं मुवमेंट होत नाही आहे, लकव्यासारखा वाटतोय, सतत शूटिंग पेन आहे हातामध्ये, पायामध्ये, तर त्यावेळी आपल्याला हे मणके तपासणं आवश्यक असतं. त्यामुळे वेगवेगळ्या खांदा तुमचा जेव्हा फ्रोजन शोल्डर होतो त्यावेळी सुद्धा लवकरात लवकर त्याची तपासणी करणं, नाहीतर मग तो बरा व्हायला खूप वेळ लागतो किंवा होत पण नाही. त्यामुळे जेव्हा तुम्हाला डायबिटीस असेल आणि जर खांद्याचं दुखणं झालं असेल तर त्वरित त्याच्यावर उपचार करणं आवश्यक असतं. त्यावर वेळ काढू नका. हे मला म्हणायचं की तुम्ही जितका वेळ काढाल दुखण्यासाठी ना, तितकं तुम्हाला उपचार पुढे जास्त घ्यावे लागतील, पैसे जास्त खर्च होतील. जितकं तुम्ही लवकर उपचार सुरू करू शकता, कमी पैशात आपण बरं होऊ शकतो. बरोबर. वा. आणि आता शेवटी जाता जाता एक गोल्डन टिप सांधेदुखीसाठी काय द्या. तर तुम्ही जसं गोल्डन टिप म्हणालात, तर गोल्डन टिप असं आहे की डोंट अवॉइड पेन. आपल्याला जेव्हा दुखणं होत आहे ना तेव्हा शरीर काहीतरी सांगतंय, शरीर सूचना देते आणि शरीर इतकं आपल्याला सूचना देत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यामुळे स्टिफनेस असेल, थोडक्यात जॉईंट आखडलेले असतील तर त्वरित आपल्याला त्याची मीमांसा करणं आणि त्याचे उपचार करणं, तपासणी करणं इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हे झालं तर तुमचे नैसर्गिक सांधे ते वाचवण्याकडे पहिल्यांदा भर द्या. कारण आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे उपचारांची. आयुर्वेद आहे, फिजिओथेरपी आहे, वेगवेगळे चायनीज मेडिसिन्स प्रकार आहेत आणि त्या आपण इंटिग्रेट करतो चिकित्सा वेलनेसमध्ये किंवा चिकित्सा नी स्पाइन अँड मोरमध्ये. आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरतो आणि त्या इंटिग्रेट करून आपण नैसर्गिक सांधे कसे वाचवता येतील याकडे आपला कल आहे. त्यामुळे असं जर झालं असेल तर नैसर्गिक सांधे वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, योगासनं करा, वेगवेगळे उपचार घ्या असं मी म्हणेन. आणि या नवीन वर्षाच्या जे येत आहे आता 2026, तर त्यावेळी प्रत्येकाने असं एक रिझोल्युशन घ्या की या वर्षी म्हणजे पुढच्या डिसेंबरपर्यंत 2026 की मी माझ्या शरीराकडे पूर्ण लक्ष देणार आहे, माझ्या मानसिक स्वास्थ्याकडे मी लक्ष देणार आहे, मी चिडचिड करणार नाही आहे, मी सगळं काही लिसनिंग माझं चांगलं ठेवणार आहे. की आपण ऐकणं खूप कमी करतो, आपण बोलतो जास्त, त्यामुळे ऐकण्याकडे मी भर देणार आहे, लोकांना समजून देण्याकडे भर देणार आहे. माझं मानसिक स्वास्थ्य शांत ठेवणं, मी मेडिटेशन करेन, योगा करेन आणि माझं फिटनेसकडे मी हे वर्ष डेडिकेट करत आहे माझ्या फिटनेससाठी जे आत्ता पुढे येणार आहे. आणि त्या फिटनेसमध्ये माझं मनाचं आरोग्य, शरीराचं आरोग्य, माझ्या आत्म्याचं आरोग्य, माझ्या स्पिरिटचं आरोग्य आणि ह्यासाठी मला देवाकडून कृपा येऊ देत
आणि जी काही डिवाईन पॉवर आहे ती मला या कार्यात माझ्या मदत करू देत असं आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. आणि हे संपूर्ण पुढचं वर्ष सगळ्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो असं आपण म्हणू तुमच्या या माध्यमातून. त्यामुळे सुखी भव. मनापासून धन्यवाद. खूप उत्तम मार्गदर्शन केलं आणि तुमचं क्लिनिक बघितल्यानंतर लक्षात येतं आहे की इथे आल्यानंतर पेशंटला 100% फरक पडत असणार आहे, कारण इतक्या सुंदर इक्विपमेंट्स आणि सगळंच सुंदर मार्गदर्शन आहे. तुमची हॉस्पिटॅलिटी खूप मस्त आहे. सो मनापासून धन्यवाद आणि आम्हाला एवढा वेळ दिला. थँक्यू.